नमस्कार, मी वाघू जोशी. आपलं बीजे न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय बीजे न्यूज. बीजे न्यूज वर येण्याचं कारण म्हणजे उद्या महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपल्या सोबत आहेत सुनंदा लोखंडे मॅडम. मॅडम, पहिल्यांदा बीजे न्यूजच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या महिला धन्यवाद. दिन आहे आणि आपलं कर्तृत्व काय सांगू शकाल बीजे न्यूजला दोन शब्दामध्ये? ओके सर. सर्वप्रथम माझा बीजी न्यूजला आणि सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय रमाई, जय सावित्रीबाई फुले. उद्या महिला दिन आहे. त्याच्या माझ्याकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझं कार्य सांगायचं झालं तर मी जवळपास 5 ते 6 वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत आहे. माझं कार्य फार मोठं आहे. स्टार्टिंगला मी तालुका अध्यक्ष होते. तालुका अध्यक्ष असताना बघा आम्ही 2024 मध्ये 23 फेब्रुवारी 2024 मध्ये अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालय इथे आम्ही आमरण उपोषण केलं होतं. विषय होता सिटी स्कॅन बंद होता. सिटी स्कॅन बंद होता आणि ग्रामीण भागातले जे लोक होते त्यांचे फार हाल होत होते. आणि ग्रामीण भागातलेच नाही, प्रत्येकाला त्या हॉस्पिटलची गरज आहे. सिटी स्कॅन म्हटलं तर असं स्वस्तात होत नाही आणि त्यातून सिटी स्कॅन बंद असल्यामुळे आम्ही तिथं आमरण उपोषण केलं. दखल कोणीच घेत नव्हतं. मग आम्ही संभाजी ब्रिगेडचे सगळे कार्यकर्ते लोक जे होते त्यांनी आम्ही दखल घेतली आणि वारंवार आम्ही डीनला, शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले, पण त्यांनी काही दखल घेतली नाही. त्यावेळेस आम्हाला 23 फेब्रुवारी 2024 मध्ये मजबुरीनं आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं. आणि त्यावेळेस मी तिथं उपोषणला होते. दुसरे पण आमचे काही पदाधिकारी होते. तर आम्ही आमरण उपोषण केलं. त्यावेळेस जेव्हा सिटी स्कॅनचं बटन दाबलं त्यावेळेस आम्ही आमरण उपोषण सोडलेलं आहे. तर आम्ही अशा प्रकारे समाजकार्य करतो. आणि दुसरं सेकंड म्हटलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. बघा, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत आणि विधवांचे प्रश्न आहेत, लेडीजचे प्रश्न आहेत, प्रत्येकाचे घरोघर प्रश्न आहेत, गावागावात प्रश्न आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये प्रश्न आहेत, पण आवाज कोणी उठवत नाहीये. आवाज कोणी उठवत नसल्यामुळे हे प्रकरण दाबले जातात. मग आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरतो. तर संभाजी ब्रिगेड असा एक पक्ष आहे, अन्यायाविरुद्ध लढा करतो. तो आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, बघा आता 10 तारखेला जो 2025 मध्ये हलू नका पुढे. 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामध्ये बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टी फार मोठ्या प्रमाणात पडली होती आणि जवळपास शेतकऱ्यांचं धान्यच नाही तर जमीन सुद्धा त्यांची सपाट झाली होती. त्यावेळेस म्हणजे तो क्षण जर आठवला तर डोळ्यात पाणी येईल असं ते दृश्य होतं. पण जो शब्द दिला होता मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना की त्यांना कापणी न करता किंवा त्यांचं पंचनामा न करता त्यांच्या अकाउंटला हेक्टरी 17,500 रुपये देण्यात येतील, त्यांनी हा शब्द पाळलेला नाही. आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिले, शासनाला निवेदन दिले, त्यांना अलर्ट केला, तरीही त्या शासनाने दखल घेतलेली नाहीये. तर बघा उद्या 10 तारखेला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 10 तारखेला बघा पाटोदा महसूल मंडळ मध्ये तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी स्वतः सुनंदा लोखंडे आमरण उपोषण करणार आहे. आणि माझे सहकारी आमचे पदाधिकारी जे असतील आम्ही सर्व मिळून तिथं उपोषण करणार आहोत. आमरण उपोषण. मला सांगा मॅडम, हे उपोषण वगैरे ठीक आहे, तुम्ही कार्य चांगल्या पद्धतीनं करताय, पण आता मला सांगा, खेडेगावात किंवा ग्रामीण भागामध्ये लेडीजला फक्त चूल आणि मूलच पाहिलं जातं, तर त्यांच्यासाठी आपला काय संदेश असेल? बघा, पहिली गोष्ट वेगळी होती. पहिलं चूल आणि मूल लोकांना वाटायचं की लेडीजने घराबाहेर निघलं नाही पाहिजे. लेडीजचं काम काय आहे? फक्त चुलीपुरतं आणि मुलापुरतं स्वयंपाक करणे आणि मुलांना सांभाळणे हे कार्य फक्त लेडीजने करावं, असं म्हणजे अशी परंपरा होती. आणि ती परंपराच लेडीजवर लादल्या जात होती. पण आता लेडीज सुशिक्षित झालेल्या आहेत आणि संविधानामध्ये लेडीजला पुरुषाप्रमाणे अधिकार दिलेले आहेत. तर त्या अधिकाराचा मी असं म्हणेल की त्या अधिकाराचा लेडीजनं उपयोग केला पाहिजे. त्या प्रत्येक क्षेत्रात लेडीज उतरला पाहिजे. बऱ्याचपैकी लेडीज त्या क्षेत्रात उतरत आहेत, पण मला असं म्हणायचं की घरातल्या पुरुष मंडळी सुद्धा लेडीजला सपोर्ट केला पाहिजे. मेन गोष्ट अशी आहे की घरातले लोक सपोर्ट करत नाहीत, लेडीज मागे त्यामुळे पडते. घरातला भाऊ असेल, पती असेल, वडील असतील, मुलगा असेल, कोणी असेल, जे ज्येष्ठ मंडळी असेल, यांनी लेडीजला सपोर्ट जर केला तर प्रत्येक महिला पुढे आल्याशिवाय त्यांनी चांगलं कार्य केल्याशिवाय राहणार नाही.
आणि देशाची प्रगती. ज्या घरातली महिला सुशिक्षित आहे, ज्या घरात महिला चांगलं कार्य करते, ते घर सुरक्षित असतं. जी महिला सुशिक्षित असते, घरात पण असते, बाहेर पण असते, तर आपला देश सुशिक्षित आणि सुरक्षित राहू शकतो. आज महिलांवर अन्याय होत आहेत. अन्याय होत असताना महिला पण शांत बसतायत. तर मला असं म्हणायचं, ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला कॉल येतात. आमच्या जाऊन आंदोलन करतो, त्यांना त्या अन्यायाला वाचा पडतो. हे आम्ही समाज ब्रिगेडच्या वतीनं करत आहोत. मला सांगा मॅडम, आणखी एक माझा दुसरा असा प्रश्न असेल, आजकाल लग्न होतात पण डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, याला काय कारण असेल, तुम्ही काय सांगू शकाल याबद्दल? डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ह्याविषयी मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण का हा घरचा प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे सर? Yes. कारण का डिवोर्स होणे म्हणजे घरातले प्रॉब्लेम असतात. यामध्ये आपण एक तुम्ही संभाजी ब्रिगेड मध्ये काम करताय, पण आपलं काय मत असेल, कशामुळे होत असेल किंवा काय काय कारण असू शकतं याला, आणि त्यावर काय उपाययोजना असल्या पाहिजे? बघा, त्याच्यावर मी एकच सांगेन, जो पती आहे, पतीने पण पत्नीला समजून घेतलं पाहिजे आणि पत्नीने पण पतीला समजून घेतलं पाहिजे. दोघांचे जर मत एक झाले तर डिवोर्स होण्याचं. येस. बघा, माझं कार्य सांगायचं झालं तर मी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष आहे, बीड महिला आघाडी. सेकंड माझं कार्य आहे बनसोड फूड प्रोसेसिंग मध्ये, मी डिस्ट्रिक्ट मॅनेजरवर लेवलवर काम करत आहे. तो जो व्यवसाय आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे. मशरूम शेती आहे, खूप छान प्रकारे त्यामध्ये प्रॉफिट आहे. आणि थर्ड म्हटलं तर माझं सेक्युरिटी मॅनपॉवर सर्व्हिसमध्ये मी व्हाईस डायरेक्टर आहे. प्लस म्हटलं तर मी सोशल वर्कर पण आहे. म्हणजे अशा 2-3 क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. आज बघा, महिला पुढे येणं फार आवश्यक आहे. आणि आणखीन एकदा मी उद्या महिला दिन आहे, याच्या संदर्भामध्ये मी महिलांना सर्व माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना महिला दिनाच्या. आणि डीजे चॅनल बीजे न्यूज बोलण्याची संधी दिली, खरोखरच त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. की असे कार्य करणारे खूप लोक कमी आहेत. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. मी अंबाजोगाईहून मी इथं आलेले आहे मुलाखत देण्यासाठी. खरंच सरांचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी आपण काय कार्य करत आहोत हे जगाला समजलं पाहिजे, ह्या विचाराने त्यांनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. खरंच सर, तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि तुमचं चॅनल आहे असंच प्रगती करो, आणि तुम्हाला काही आमची गरज लागली तुमच्या सोबत आम्ही हमेशा उभा राहू, ही ग्वाही देते सर.